म्हाताऱ्याच्या नादी लागून आयुष्याचं मातेरं नाही करायचं. आयुष्यभर आपल्याला काय पळसोड्यात नाही राहायचं. मला काय खुरपायचं नाही आयुष्यभर. तुम्हाला काय आऊत नाही हाणायचं. आपल्याला बुलढाण्याला जाऊन राहायचं. खामगावली बुलढाणेलेली रूम करून राहायचंय. तुम्ही कंपनीत जात जा, पोरं शाळेत जात जाते आणि मी रिमोट हातात घेऊन घरी टीव्ही पाहत बसत जाईल. बरोबर आहे ना? बरोबर आहे ना? सोंडा रिकाम्या केल्या, सुना गेल्या, लेक गेले, सगळे गेले. पण मालकिनीला जाता येतं का? सौभाग्यवतीला नाही ना माईबा. सगळे पोरं शिकले, आपापल्या बायका घेऊन गेले. आजही म्हातारपणात कोण काळजी करते आपलं? कोण करती? तीच करते ना. खोकल्याच्या गोळ्या संपल्या, बीपीच्या शुगरच्या गोळ्या संपल्या, औषध संपलं. कोण सांगते? पिंटू, तुझ्या वडिलांच्या गोळ्या संपल्यातले राजा. रात्रभर म्हातारा खोकत राहतो. औषध घेतलं तर थुकता येतं नाही तर बेडका तुटत नाही. औषध दे रे पाठवून कोणाच्या तरी हाती. कोण काळजी करते? तीच तर करते ना. तुमचे लेक जातील, सुना जातील, तिला नाही सोडता येत. आयुष्याची अर्धांगिनी सुखातही सोबत राहते आणि दुःखातही सोबत राहते. कोण आहे ती? कोण आहे? बोला ना. तुम्ही मारुती आहेत का सारे? झोपले का काय? बोला गडा गडा. आयुष्य जातं आपलं. तुला तर काही आयुष्य जातं. मला हे कळत नाही. बाईच्या जातीला दादा नेमकं कळतं कधी? आयुष्य जातं रे तिचं. दुसऱ्याचं मन राखता राखता. श्री असा दिवा आहे जो आयुष्यभर दुसऱ्यासाठी जळत राहतो. आयुष्यभर. इथं बसलेल्यापैकी एखादी माता माऊली दाखवा जिनं उपवासही केलाय स्वतःसाठी. मी कथा करणं सोडून देईन. दाखव मला माऊली एखादी. नवऱ्याचा आजार बरा होऊ दे, पोराला नोकरी लागू दे, पोरीचं लग्न जमू दे, पोरीला पोरगा होऊ दे. आम्ही उपवासही करत असो तर आमच्या स्वतःसाठी नाही रे दादांनो. आयुष्यासाठी समर्पण आहे तिचं. जगात मातृशक्ती इतकं समर्पण कोणाचं नाही. एक वाक्य बोलू. आयुष्य जातं तुमचं कळत नाही. लहान असते केशव भाऊ बापाच्या धाकात, बाप म्हणतो पोरीला कळत नाही. वयात येते भावाच्या धाकात, भाऊ म्हणतो बहिणीला कळत नाही. लग्न होतं नवरीच्या धाकात, नवरा म्हणतो बायकोला कळत. म्हातारी होते पोरस्वरांच्या धाकात, पोरस्वर म्हणतात म्हातारीला काही, आमच्या माईला अजून काही. इकडं माईच म्हणतात ना आजीले, आमच्या माईला अजून काही. मला हे कळत नाही, तिला नेमकं कळतं कधी? सारं कळतं. न कळाल्यागत कळते. आयुष्यभर संसार सुखाचा कळते. एक वाक्य बोलू, तुमची लेख समजून गड्या. विपर्यास करू नका वाक्याचा. ज्या दिवशी तिला खऱ्या खऱ्या गोष्टी कळतील त्या दिवशी चपात्याचं लाटणं बेलणं तुमच्या हातात आल्याशिवाय राहणार नाही गड्या. वाजवा ना टाळी. सगळं कळतं माईबाप. नारी जातीत का समर्पण कोणाचं? पहाटे उठल्यापासून लवकर उठायचं, सडा समार्जन घासपूस करायची, किचन घासायचं, स्नान करायचं, देवपूजा करायची. तुम्ही उठत आता मसुभावाने दगडावर जाऊन उभे राहतात. बरोबर बोलून राहिली ना मी? बरोबर ना? अजूनही गार गरम पाण्याच्या तुट्ट्या घराघरात नाही. आंघोळ झाली की टावेल आम्हालाच द्यावं लागेल ना. आमच्या बापांनी तुमच्या पदरात आम्हाला घातलं. आंघोळ करतात म्हणजे आमच्यावर उपकारच आहे तुमचा. चहा, अर्ध्या तासात नाश्ता नाही तर जेवण रेडी. दुपारचं जेवण, संध्याकाळचं जेवण, सगळं करून रात्री झोपायचं उशिरा, पहाटे उठायचं. कुणी कुणी बरं सगळं करत असताना कथा आणि कीर्तनाला माता भगिनींचीच गर्दी असते. तुम्हाला काय घरचं आवरून यायचं असतं का? बरं आल्यानंतर शिस्तीत आम्हीच बसतो, कारण रांग नेहमी मुंग्यांचीच असते. मी पुढचं काहीच बोलले नाही. रांग नेहमी मुंगळे रांगेत चलत येत का? मुंगळे रांग मोडीत येत. क्षमा असावी, विनोदाचा भाग आहे. विपर्यास करू नका. एकदा काय झालं, एक स्त्री तिच्या पतीला भांडू लागली आणि प्रेमाचं भांडण असावं, निदान घरात वातावरण फ्रेश राहावं असं वाटत असेल तर 8 दिवसातून तरी एकदा भांडणं करीत जा. झालेच पाहिजेत भांडणं. काही नाही, अशी चेष्टा करायची पुरुष मंडळी. ह्या भांडत नसल्या अशी चेष्टा करायची का भांडणं लागले पाहिजेत. पण भांडणं जिरवता आली पाहिजे. रट्टे खायची पाळी नाही आली पाहिजे. भांडणं जिरवता आली पाहिजे. मस्त चेष्टा करायची. एकदा काय झालं, एका नवऱ्याने घरी आला अचानक सनसनीत बायकोच्या कानाखाली वाजवली. सनसनीत. ते म्हणे का हो, चुकलं नाही, भांडण नाही, शब्द नाही, बोलणं नाही, तुम्ही कस काय मला हाणलं सांगा, तुम्ही कस काय मला मारलं?
ते म्हणे अगं वेडीस का तू, जिथं प्रेम असतं तिथं तर हानमार होते ना, बरोबर आहे ना, जिथं प्रेम असतं तिथंच माणूस हानमार करतो. तुझं प्रेम आहे माझं म्हणून आणलं तुला. ती म्हणे असं वय. तिनं बांगड्या मागं सारल्या, कमराला पदर खावला, 10-5 लाटणी 4-5 फटके. ती म्हणे तुम्हाला काय वाटलं बापेचे बाप्पा, माझं काय तुमच्यावर प्रेम नाही का? हे फक्त ऐकायचं, घरी जाऊन याचा प्रयोग करायचा. गोपाल कृष्ण भगवान की. 5 दिवसातून आज मोकळी झाली तुम्ही. असे मोकळे जगा. हसल्याने आयुष्य वाढतं, हसल्याने आयुष्य वाढतं, म्हणून हसत जा. पण नको तिथं हसल्याने फटके खायची वेळ येते बरं का. हसलं पाहिजे माणसाने, हसा आणि लठ्ठ व्हा. हसण्याने अनेक प्रकारचे रोग निघून जातात. स्त्री तिच्या पतीला भांडू लागली, प्रेमाचं भांडण असावं. आमची फार इच्छा असते भांडणं करावं, पण आमचा योगच येत नाही भांडायचा. मी भांडायला गेले तर ते रिस्पॉन्स देत नाही, ते बोलू लागले तर मी गप्प बसते. एकाने पसारा केला तर एकाने सावरून घ्यावं. माईबाप प्रपंच आहे हा. जिंदगी से जंग जीत लेंगे हम, साथी गर तेरा साथ हो, हंसते हंसते हम सहले हर सितम, हाथ में जो तेरा हाथ हो, जिंदगी से जंग जीत लेंगे हम, साथी घर तेरा साथ हो. प्रेमाचं भांडण असावं. आपल्याला भांडायचा अधिकार दिला देवाने. आता बोलू, आता तुमच्या बाजूने बोलते बरं का, बाजू मेंटेन करे. काय लेकीचं बापावर प्रेम असतं ना, मला तिकडून पण बोलावं लागेल. बाईला भांडायचा अधिकार आहे. आता दिला नसता तरी आम्ही काय भांडल्याशिवाय राहिलो असतो का? भांडणं म्हणजे आमचा जन्मसिद्ध हक्कच येतो. भांडायचा अधिकार शास्त्राने दिला, पण कपाट करायचा अधिकार आपल्याला दिला नाही. एक वाक्य ऐकू, बोलू वाक्य ऐका माईबाप, अंतकरणात उतरून घ्या, काळजात उतरून घ्या. भांडायचा अधिकार दिला, पण जी बायको आपल्या नवऱ्याला अंधारात ठेवून कपटाने वागत असेल, 28 नरकात जागा नाही त्या पापिनीला, 28 नरकात जागा नाही. पतीला देव मानलं तर कुणासमोर झोकायची गरज नाही. जी बायको पती सोबत चांगलं वागते ती बायको पंढरीच्या मालकाला सुद्धा आवडते. बायकोला धड बोलत नाही. महाराज लोक घरी आले का काजू बदाम खाऊ घालती. लबाड कुणीकडची? तू का म्हणे पतिव्रता जिची देवावरी सत्ता. पतीला भांडू लागली ती. माझ्याकडे सगळं असताना अधिकार मात्र तुमचा. केस माझी वेणी तुझ्या नावाची, कपाळ माझं कुंकू तुझ्या नावाचं, नाक माझं नथ तुझ्या नावाची, बांग माझं सिंदूर तुझ्या नावाचा, हात माझे चुडा तुझ्या नावाचा, पाय माझे जोडवे तुझ्या नावाचे, पोट माझं गर्भ तुझ्या नावाचा. दर्शन करते मी, आशीर्वाद मात्र मिळतो तुला सौभाग्यवती. माझ्याकडे सगळं असताना अधिकार मात्र तुमचा. माझ्याकडे एवढं आहे रे तुझ्या नावाचं, माझ्याकडे एवढं आहे रे तुझ्या नावाचं. सांग तुझ्याकडे काय आहे माझ्या नावाचं. माईक घेऊन खाली येऊ का मी? आमच्याकडे पुरावे आहेत आम्ही सौभाग्यवती आहोत म्हणून. काय पुरावा आहे तुमच्याकडे पुरुष म्हणजे की तुम्ही लग्न झालेत म्हणून तुमचे? बोला, काय हाही पुरावा तुमच्याकडं? तुम्ही म्हणताला आधार कार्ड, ते बी आमचं. वाजवा ना ग टाळी. आमचं आधार कार्ड लपवलं तर तुमचं सगळं डिपॉझिट जप्त होतं. काय पुरावा आहे तुमच्याकडे? आमच्या इतकं समर्पण तुमचं आहे, हलवा ना माना तरी. आमच्या इतका त्याग कोणाचा आहे? म्हणून आजपासून घरी गेल्यानंतर आपापल्या बायकोचा अपमान कोणी करायचा म्हणजे आतापर्यंत करीत होते, कबूल तरी झाले. इथून घरी गेल्यानंतर आपापल्या बायकोचं कौतुक करायचं. वा पप्पीच्याई काय वांग्याचं भरीत झालं. तुझ्यासारखं भरीत गावात कुणालाच जमत नाही. ज्या घरच्या प्रसादाचं कौतुक होतं त्या घरी महिला अजिबात आजारीच पडत नाही, असा आमचा हजारी हिशोब आहे. कौतुक करायला शिका. कौतुक कमी आहे म्हणून भांडणं होतात. कौतुक करा, भांडणं होणार नाहीत. मलाही कधी कधी असं वाटतं, जसं बायकोचं कौतुक नवरा करतो. तुम्ही कधीच्या नवत कडक इस्त्रीचे कपडे घातले,
तर तुमची इच्छा असते ना आम्ही कौतुक करावं तुमचं, केलं पाहिजे का नाही? करायचं. आपल्या नवऱ्याचं कौतुक आपण नाही करणार तर त्याची काय सेक्रेटरी करणार आहे का? मग करायचं, कौतुक करायला शिका. सगळे सोडून गेले, पत्न्या नाही सोडून गेल्या. पत्न्या वाचवण्याचा प्रयत्न करतात, पण बल कमी पडलं. हत्तीच्या झुंडीच्या झुंडी आदळत आहेत. शेवटी पत्न्या हतबल झाल्या, सोंडा रिकाम्या केल्या. बाईला म्हणे खरं मरता तरी बरे, नाशी येले घर थुंकून ये. जोपर्यंत सत्ता संपत्ती असते तोपर्यंत लोक तुमच्या पुढे पुढे करतात माईबाप. सत्ता संपत्ती गेली. वाक्य सांगू तुम्हाला एक. वेदांत वाचस्पती सद्गुरू श्री गुरु जगन्नाथ अण्णा पवार, वाणीत ताकद होती, हजारोची संख्या असायची. ज्यावेळी अण्णांची वाणी गेली ना, सप्ताह कमिटीचे नियोजक त्यांना भेटायला सुद्धा जात नव्हते. फार अवघडी समाजाचं, फार अवघडी माईबाप. जोपर्यंत तुमचे शब्द बोलतात तोपर्यंत तुम्हाला किंमत आहे. ज्या दिवशी तुमच्या वाणीतली तुमच्या तोंडातली शब्दाची धार ज्यावेळी बोथट होते, लोक विचारित नाही तुम्हाला, नाही विचारित. बायकांनी सोंडा रिकामे केल्या, बायकाही निघून गेल्या. म्हणे पिकलेलं पाणी कधीतरी गळतच असतं. आम्हाला नातवंड खेळवायचे, त्यांचे लग्न करायचे. बायकांनी सोंडा रिकामे केला, हतबल झाला. उन्मत्त होता संपत्तीच्या जोशात, बलावर गर्व होता. एका क्षणामध्ये सगळा गर्व चूर चूर झाला, हतबल झाला. प्रयत्न कमी पडतायत. दिवे 1000 वर्ष तुंबळ युद्ध झालं, प्रयत्न कमी पडले. त्यावेळी पाहिला हा निसर्ग दिसतोय, सरोवर आहे, कमळ दिसते, ज्यावरती पर्वत आहे, मी आहे, हा नक्र आहे. याचा अर्थ चित्र असेल तर चित्राला रंगवणारा कोणीतरी चित्रकार असतो. जीवाच्या आकांताने धाव घेतली, सोंडेत कमळ घेतलं, उंच आकाशाच्या दिशेने भिरकावलं. नाही माहिती मला या जगाचा नियंता कोण आहे, चालक कोण आहे, त्याचं नाव नाही माहिती. कसं त्याला आळवतात त्याची स्तुती मला गाता येत नाही. नाही माहिती मला त्याला कोणत्या नावाने हाक मारतात. पण जीवाच्या आकांताने धाव घेतली. कनवाळू कृपाळू भक्ता लागे मोहे, भक्ता लागे मोहे. गजेंद्राचा धावा, गजेंद्राचा धावा तू केला. भगवान परमात्मा किती त्वरेने धावले. हा कही लक्ष्मी, ती कही गजराज. हत्ती म्हण बरं, म्हणा बरं हत्ती. हत्ती म्हणा, फक्त पुढचं म्हणू नका. हत्ती ह म्हणायला लक्ष्मी पुढे, ती म्हणायला गजेंद्राजवळ. हा कही लक्ष्मी, ती कही गजराज. आगे लगत गोली, पीछे होत आवाज. क्षणात परमात्मा धावले. सुदर्शन चक्राला आज्ञा दिली, नकराचं मस्तक उडवलं. गजेंद्राला घेऊन वैकुंठाला जाऊ लागले. त्यावेळी नकराने युक्तिवाद मांडला आणि दोघालाही वैकुंठाची प्राप्ती करून दिली. गजेंद्राने 35 श्लोकामध्ये जे गजेंद्र मोक्ष स्तवन आहे गजेंद्राने केलेलं भगवंताचं. जो गजेंद्र मोक्षाचा पाठ करतो त्याला अंतकाळी परमात्मा भेट देतात आणि संकटातूनही त्याला वाचवतात. गजेंद्र मोक्षानंतर परमात्मा अजित मन्वंतरामध्ये समुद्र मंथन करण्यासाठी चाक्षुष नावाच्या मन्वंतरामध्ये अजित हा अवतार धारण करतात आणि समुद्राचं मंथन करतात. शॉर्टकट समुद्र मंथन घेऊया, मला पुढे वामन अवतार करायचा आहे, त्यानंतर राम अवतार आणि कृष्ण अवतार. भगवंताने अजित हा अवतार धारण केला, समुद्राचं मंथन केलं. दुर्वासाच्या शापाने इंद्राची सगळी संपदा समुद्रात बुडाली. देवदानव एकत्रित आले, समुद्राचं मंथन केलं, पर्वत खचू लागला. भगवंताने कुर्म अवतार धारण केला. बोले कुर्म भगवान की. भगवंताने कासवाचा अवतार धारण केला. एक 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 रत्न त्या ठिकाणाहून निघू लागले. अमृत कुंभ घेऊन धन्वंतरी भगवान प्रगट झाले. बोले धन्वंतरी भगवान की जय. ते अमृत फक्त देवांना मिळालं पाहिजे यासाठी भगवंताने मोहिनी अवतार धारण केला. बोली मोहिनी भगवान की जय. देवासुर संग्राम झाला, दैत्य सगळे मारले गेले. देवाचा दैत्यांचा राजा बडी राजा सुद्धा मारला गेला. हे सगळं घडलं हे चाक्षुष नावाच्या मन्वंतरामध्ये. त्यानंतर देवासुर संग्राम झाला आणि सगळे दैत्य मारले गेले. त्यावेळी दैत्यांचे गुरुजी शुक्राचार्य यांनी भगवान शिवजीची आराधना केली आणि भगवान शिवजींनी त्यांना मृत संजीवनी विद्या दिली. देवांकडे अमृत
आणि दैत्यांकडे मृत संजीवनी विद्या. मृत संजीवनी विद्येचा वापर करून शुक्राचार्यांनी जे सगळे दैत्य विद्यार्थी त्यांचे देव असुर संग्रामात मृत झाले ते सगळे जिवंत केले. आणि या बळीराजाने आपल्या युद्धाचा बदला घेण्यासाठी आणि इंद्रपद प्राप्तीसाठी एका पाठोपाठ यज्ञ करायला आरंभ केला. 99 यज्ञ केले त्याने. 100 यज्ञ जर पूर्ण झाले असते तर कदाचित त्याला इंद्रपद प्राप्तीही झाली असती. आदिती मातेला दुःख वाटू लागलं आणि स्वतःचं पुत्राचं संरक्षण करण्यासाठी एखादा पुत्र जन्माला आला पाहिजे. कश्यप ऋषींनी आदिती मातेला पयोव्रत सांगितलं. 13 दिवसापर्यंत हे व्रत आहे. 13 दिवस हे व्रत करावं. त्यानंतर चतुर्दशीला त्याची समाप्ती करावी. ज्यांना पुत्रप्राप्तीसाठी करायचं त्यांनी तज्ज्ञांना विचारावं हे व्रत जर करायचं असेल तर. आदिती मातेने 12 दिवसाचं व्रत आहे. फाल्गुन शुद्ध प्रतिपदेपासून करावं. द्वादशीपर्यंत करावं. त्रयोदशीला त्याची समाप्ती करावी. आदिती मातेने पयोव्रत केलं आणि त्या पयोव्रताच्या सामर्थ्याने भगवान प्रत्यक्ष साक्षात श्री हरी कश्यप आदितींच्या घरी पुत्र स्वरूपाने प्रगट होतात. बोली वामन भगवान की जय. भाद्रपद शुद्ध द्वादशीला वामन भगवान प्रगट होतात. 8 वर्षाची मूर्ती आहे. देवदेवतांनी जातकर्म केलं. बृहस्पतीने जान्म दिलं. पृथ्वीने मृगचर्म दिला. चंद्रमाने दंड दिला. कोण करून सांग. आदिती मातेने लंगोटी दिली. देवतांनी छत्र दिलं. ब्रह्मदाने कमंडलू दिला. सप्तर्षींनी कुशा दिली. सरस्वतीने रुद्राक्षाची माळा दिली. यक्षराज कुबेराने भिक्षा पात्र दिलं आणि माता अन्नपूर्णेने त्या भिक्षा पात्रामध्ये भिक्षा वाढली. बोली अन्नपूर्णा माता की. अन्नपूर्णेने भिक्षा त्यात वाढली झोळीमध्ये. वामन भगवंतांनी स्वतःची साधना करण्यासाठी एखाद्या ठिकाणी बसावं. पण ती जागा कोणाची तरी असावी. कोणीतरी हुसकून लावावं. त्यावेळी मग वामन भगवंतांनी स्वतःची जागा प्राप्त करायची ठरवली आणि भडवच्या शहरामध्ये भृगुकच्च क्षेत्रामध्ये बळीराजा इंद्रपद प्राप्तीसाठी यज्ञ करू लागला. बाकीची बाजूला शूटिंगमध्ये मग तेच येते. वामन भगवंताला समोर या. बाबा तुम्ही देवाच्या मागे वा. मागून या तुम्ही. समोरून कोणी यायचं नाही. हळूहळू चला बटू वामन. हळूहळू चला. वा काय सुंदर झाकी. क्या बात. बटुआ समूह तेरे सुंदर, द्वार सुंदर. खड़ा भगवान जय हो. भगत भर दे रे श्री राधे. तेरे द्वार बढ़िया, खड़ा भगवान भगत भर दे रे जोगी. श्री राधे. द्वार खड़ा भगवान भगत भर दे रे जोड़ी. भगत भर दे रे जोड़ी. तेरा होगा बड़ा एहसान. तेरा होगा बड़ा एहसान कि युग युग तेरी रहेगी शान. भगत भर दे रे जोड़ी. भगत भर दे रे जोड़ी. तेरे द्वार खड़ा भगवान. ओ डोल उठी सारी धरती देख रे. डोला गगन ये सारा. छोटा गंध लावा. छोटा गंध डोल लावा. उठी छोटा. सारी धरती देख रे. एकच जण लावा. डोला गगन ये छोटा, छोटा. सारा. भीख मांगने आया तेरे घर. ओ भीख मांगने आया तेरे घर. जगत का पालनहारा. मैं आज तेरा मेहमान. मैं आज तेरा मेहमान. कर दे तू मुझसे जरा पहचान. भगत भर दे बोली वामन भगवान की. भगत भर तेरे दे द्वार खड़ा भगवान भगत भर दे रे जो.
बोले कीबोर्डचा आवाज अद्भुत कीबोर्ड कीबोर्ड